हॅलो, कसे आहात सगळे? मी कविता माझा चॅनल डिवाइन शफल अँड शाईनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बघूया पुढचे 48 आवर्स आपल्याला डिवाइनचा काय मेसेज आहे. पुढच्या 48 आवर्ससाठी तुमची एनर्जी कशी राहील, तुमची मनी एनर्जी कशी राहील, अं, किंवा रिलेशनशिपबद्दल काय मेसेज आहे. पुढचे 48 आवर्स कसे असतील यासाठी आपण आज गायडन्स घेऊया. आणि ही टाइमलेस रीडिंग आहे. जेव्हा तुमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवेल त्यानंतरचे येणारे 48 आवर्स ही रीडिंग तुम्ही बघू शकता. चला तर मग बघू पुढचे 48 आवर्स तुमच्यासाठी कसे असतील, तुमची एनर्जी काय असणार आहे, रिलेशनशिप कशी असेल येणाऱ्या 48 आवर्समध्ये, करिअर वाईज मनी वाईज काय असेल, ओव्हरऑल हे 48 आवर्स तुम्ही कसे राहणार आहात, काय होणार आहे, आणि एक गायडन्स बघू आपण तुमच्यासाठी. पुढच्या 48 आवर्समध्ये मला असं दिसते तुम्ही फार एनर्जेटिक दिसताय, एकदम तयारीत आहात. काहीतरी कुणाला तरी भेटायचे प्लॅन दिसत आहेत मला. नवीन फ्रेंड्स बरोबर काहीतरी बाहेर भेटून थोडंसं पार्टी वगैरे करायचे मला प्लॅन दिसत आहेत, किंवा नवीन काहीतरी रिलेशन जे सुरू होतंय त्याच्याबरोबर बाहेर जायचे काहीतरी प्लॅन दिसत आहेत. तर फक्त थोडंसं हेच सांगेन की थोडंसं डॉमिनेट होऊ नका तुमच्या रिलेशनशिपमध्ये. थोडंसं ओव्हर पजेसिव्ह बनू नका. थोडासा बॅलन्स करा तुमच्या रिलेशनशिपमध्ये. आणि जर फ्रेंड्स बरोबर काही पार्टीजचे वगैरे प्लॅन असतील तर जास्त या गोष्टीच्या आहारी जाऊ नका 48 आवर्समध्ये. पुढच्या थोडंसं कंट्रोल करून बॅलन्स करून एन्जॉयमेंट करा. मनी वाईज तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मनी वाईज तर एकदम तुम्ही सुंदर चाललाय. तुमचा बॅलन्स तुम्ही मस्त ठेवलेला आहे. सगळं फायनान्शियल स्टेबिलिटी, खर्च आणि बॅलन्स हे तर तुम्ही चांगलंच ठेवत आलेला आहात, आणि पुढच्या 48 आवर्समध्ये होणार आहे. थोडासा फार खर्च दिसतो मला पार्ट्यांवर वगैरे, आउटिंगवर. आणि ओव्हरऑल आउटकम मी तेच सांगते की थोडंसं इमोशन्सवर बॅलन्स ठेवावा, आणि थोडंसं सांभाळून गोष्टी कराव्या. रिलेशनशिपमध्ये फार सगळंच तुमच्या मनातलं फ्रेंड्समध्ये एक सांगू नका. काही गोष्टी तुमच्या सिक्रेट ठेवा. सगळं ओपन अप होऊ नका. जर तुम्ही फ्रेंड्स बरोबर तुमच्या नवीन पार्टनर बरोबर होणाऱ्या, आणि जरा ग्राउंडेड राहा. थोडंसं भान ठेवून वागा. पुढच्या 48 आवर्समध्ये एन्जॉय करा तुम्ही जे काही प्लॅन करताय ते, पण थोडंसं ग्राउंडेड राहून बाकीच्या गोष्टींचा विचार करून गोष्टी करा. म्हणजे तुमचा एकंदरीत दिवस खूप छानच दिसतोय. हेही दिसतंय की काहीतरी एक कम्युनिकेशन येणार आहे 48 आवर्समध्ये. होऊ शकतं, मला असं वाटतं ही एखादी तुमची कुणाकुणाचं मला इथं एंगेजमेंटचे पण हे दिसतायत की एंगेजमेंटची काहीतरी तारीख ठरू शकते, नाहीतर काही बैठक होऊ शकते, नाहीतर कोणाला काही स्थळ येऊ शकतं. याचेही कोणाचे काही जणांना चान्सेस दिसतात मला न्यू रिलेशनमध्ये. काहीतरी तुम्ही या दिशेने काहीतरी प्लॅनिंग करणार आहात. अजून एक बघूया की ओव्हरऑल कसे जातील तुमचे हे 48 आवर्स. छान जातील. एकदम छान तुम्ही एन्जॉय कराल. सगळं सॅटिस्फॅक्शन भेटेल तुम्हाला या 48 अवर्समध्ये. तुमच्या सगळं निवांत होऊन जाईल. आणि कोणतरी हे काय थर्ड पर्सन दिसतंच आहे मला. काहीतरी तर कोलॅबरेशन होणार आहे तुम्हा लोकांबरोबर, कोणाबरोबर तरी. तर मग चला एन्जॉय करा तुमचे नेक्स्ट 48 अवर्स. फक्त थोडंसं भान ठेवून आणि बॅलन्स करून. चला परत पुढच्या वेळी नक्की भेटू. आणि प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्ह्यूज करा. चलो बाय.